नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अत्यंत खडतर सामाजिक परिस्थितीत शिक्षण घेऊन स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच आज स्त्री जातीला मान सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे, असे गौरवोद्गार राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांनी काढले. राहुरी येथे शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नाका नंबर 5 येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची थोडक्यात पण प्रेरणादायी माहिती दिली. अज्ञान, अन्याय व सामाजिक बहिष्काराचा सामना करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. समाजाच्या रोषाला न जुमानता त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग खुला केला, असे त्यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक हर्ष तनपुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमास नगरसेवक नंदकुमार तनपुरे, प्रदीप भुजाडी, प्रशांत डवले, शुभम गुलदगड, महेश चुत्तर, बबन गुलदगड, मच्छिंद्र गुलदगड, निलेश जगधने, आरिफ शेख, बंडू गुलदगड, सतीश गुलदगड आदींसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जीवन गुलदगड यांनी केले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.